नमस्कार. आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो थोडा वेगळा आहे. म्हणजे ही एक प्रकारची शेतीच आहे, पण जमिनीवरची नाही, तर पाण्यातली. हो. चला तर मग महाराष्ट्रातल्या मत्स्यपालनाच्या या जगात जरा डोकावून बघूया. अच्छा, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हिरवीगार शेतं, नांगरलेली जमीन, बरोबर ना? पण जरा विचार करा, खरंच शेती फक्त जमिनीवरच होते का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असं आहे. चला बघूया कसं ते. तर ही जी नवीन शक्यता आहे तिची ओळख करून घेऊया. सगळ्यात आधी हे मत्स्यपालन म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. मत्स्यपालन किंवा त्याला इंग्रजीत ॲक्वाकल्चर असंही म्हणतात, ही ना एक एकदम नियंत्रित पद्धत आहे. म्हणजे काय तर यात मासे, शिंपले, खेकड्यांसारखे कवच असलेले जीव आणि पाण्यातील वनस्पती यांची खास पैदास केली जाते. त्यांची व्यवस्थित वाढ केली जाते आणि मग त्यांना काढलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आहे पाण्याखालची शेती. आता मत्स्यपालन हा शब्द कदाचित थोडा जड वाटू शकतो, पण याला अगदी सोप्या भाषेत फिश शेती असंही म्हणतात. बघा, आता लगेच कल्पना येते ना? आणि हो, ही फक्त एक संकल्पना नाहीये बरं का. हा एक खरंच खूप वेगाने वाढणारा मत्स्यपालन व्यवसाय आहे. अनेक जण तर पारंपरिक शेतीला एक उत्तम जोडधंदा म्हणून याकडे बघत आहेत. ठीक आहे, हे सगळं तर कळलं, पण मग आपल्या महाराष्ट्रात ह्यासाठी काय संधी आहेत? चला, आता जरा ह्यावरच लक्ष देऊया. तर हो, महाराष्ट्रामध्ये मत्स्यपालन ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. आपल्या राज्याची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, पाण्याची उपलब्धता आहे, यामुळे या व्यवसायाला इथे खूप चांगला वाव आहे. आता बघा यात संधी काय काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिश शेती फक्त गावाकडेच नाही तर शहरांमध्येही करता येते. पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ताज्या मासळीची मागणी तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. आणि एक आणखी महत्त्वाचा मुद्दा, जे लोक पशुपालन किंवा कुक्कुटपालन करतात ना, त्यांच्यासाठी तर हा एक जबरदस्त जोडी व्यवसाय ठरू शकतो. अनेकांना वाटेल की यासाठी मोठा तलाव किंवा नदी लागेल, पण तसं अजिबात नाहीये. कमी जागेत खास मत्स्यपालन टाकी वापरून सुद्धा याची सुरुवात करता येते आणि म्हणूनच तर हा व्यवसाय शहरी भागामध्ये सुद्धा इतका लोकप्रिय होतोय. ओके, मग आता मनात हा प्रश्न आलाच असेल की ठीक आहे, सगळं छान आहे, पण याची सुरुवात करायची कशी? चला आता तेच बघूया. सुरुवात करण्यासाठी ना मुख्य 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आहे योग्य प्रशिक्षण, दुसरी सरकारी अनुदान आणि तिसरी व्यावसायिक मदत. आता या प्रत्येक पायरीबद्दल जरा सविस्तर बोलूया. बघा, कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. मत्स्यपालन प्रशिक्षण घेतलं की या व्यवसायातले बारकावे, कोणत्या माशांच्या जाती निवडाव्यात, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, हे सगळं शिकता येतं. यशस्वी होण्यासाठी हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पैशांचा. तर इथे एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये मत्स्यपालनासाठी अनुदान उपलब्ध आहे. हो, सरकार स्वतः या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत करतं, ज्यामुळे सुरुवातीचा जो काही खर्च असतो तो कमी व्हायला खूप मदत होते. आणि आपली तिसरी पायरी होती व्यावसायिक मदत. म्हणजे जर योग्य मार्गदर्शन हवं असेल तर माने लाईफस्टॉक फार्मिंग सारख्या काही संस्था आहेत ज्या मदत करू शकतात. अधिक माहितीसाठी इथे दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तर मग आज आपण पाहिलं की मत्स्यपालन म्हणजे काय आहे, आपल्या महाराष्ट्रात यात काय काय संधी आहेत आणि याची सुरुवात कशी करायची. आता जाता जाता एक प्रश्न, पाण्यामध्ये दडलेली ही संधी खरंच कुणाचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवते का? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?